नमस्कार, मी आहे डी महेश आणि आज दगदगती मुंबई या माध्यमातून आपण सर्वच एका अशा अवलियाला भेटणार आहोत ज्यांनी अविरत गेली 35 वर्ष सिनेमाच्या माध्यमातून आणखीन स्टेजच्या माध्यमातून अख्ख्या जगाला हसवलं आहे. म्हणजे ज्यांनी हसवण्याचा वसा घेतला आणि लोकांना पोट धरून हसायला लावलं, असा सगळ्यांचंच लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच सिने अभिनेते, कॉमेडियन, कॉमेडी के बादशाह ज्यांना आपण म्हटलं जातं ते म्हणजे श्री जॉनी लिव्हर. आणि आज त्यांचा हा इंटरव्ह्यू घेण्याचा आम्हाला मौका मिळतोय. जॉनी लिव्हर साहेब नमस्कार. आणि आज आमच्या दगदगती मुंबई या साप्ताहिकामध्ये तुमचा हा इंटरव्ह्यू आम्ही घेतोय आणि तुमच्या मनातले काही प्रश्न, आपके मन की बातें हम जानना चाहते हैं. वैसे आजकल देश में मन की बातें ज्यादा हो रही है, तो हमने सुना कि आपके मन की बात जान लेते हैं. म्हणून तुमच्या मनातील काही ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या माध्यमातून लोकांना आमच्या पेपर मधून कळाव्या, त्यासाठी हा इंटरव्ह्यू आहे. अर्थातच जेव्हा तुमच्याकडे आम्ही बघतो, जब हम आपके पास देखते हैं तो हमेशा यही होता है कि आपने लोगों की बहुत सेवा की है. मानव सेवा, मनुष्य की सेवा, यही ईश्वर की सेवा आपने जाना है. म्हणून मानव सेवा ही ईश्वराची सेवा आहे, आपण असं त्याला मानतो. याच्याबद्दल तुमचं मत काय, आपका मत क्या है? बिल्कुल बिल्कुल करेक्ट आहे. मानव सेवा ईश्वरची सेवा खरोखर आहे, बरोबर. बघा, गिव्ह अँड टेक आहे, गिव्ह अँड टेक. लोकांकडनं मला काय जे काय मला भेटलं ना, जे काय मला मिळालं, मला लोकांना द्यायला पाहिजे. ह्याला गिव्ह अँड टेक म्हणतात. लोकांकडून मला खूप प्रेम मिळालं, ते मला द्यायचं. आणि थोडंफार आपण काय केलं तर त्याचं मोठं काय उपकार नाही करत, ते आपलं जिम्मेदारी आहे. दिस इज अ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स आवर मायबाप. क्या बात, खूप सुंदर उत्तर आहे. आणखीन जे आपल्याला ईश्वराने दिलंय ते आपल्याकडे जर जास्त असेल, भरभरून असेल, तर त्यातलं काही इतरांना देणं हीच खरी मानव सेवा आहे. त्यांच्या सुखदुःखात असणं त्यांचा हक्क आहे, त्याने त्यांचा हक्क आहे, हीच खरी ईश्वर सेवा आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. सर, आपलं बालपण धारावीमध्ये गेलं. आम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूमधूनच बघायला मिळालं की तुम्ही सुरुवातीच्या काळात अगदी परिस्थिती हालाकीची असताना आपण पेन विकले. पेन विकताना आपण मिमिक्री करत पेन कसे विकले जातील, आपला कसा धंदा होईल, आपला कसा व्यवसाय होईल, ह्या दृष्टिकोनात आपण ती मिमिक्री ही कुठून तुम्ही शिकला, ते ज्ञान कुठून तुमच्याकडे आलं? ते टॅलेंट आहे ना, होता म्हणून ते आलं ना, बाहेर निघून आलं. लहानपणापासून मी शाळेत पण तसंच काहीतरी नक्कल बिकल करायचं होते. आणि ते लोकांना, दुसरे आर्टिस्ट लोकांना बघून मला असं वाटलं मला पण ते आवाज वगैरे काढायचं आहे. नाही, काढत काढत मी पेन पण विकलो. पण मी काय 3-4 महिने काहीतरी विकलो. 13 वर्षाचा होतो मी तर. माझ्या एक मित्राने बोलला, काहीतरी धंदा करो. हे काय आमचे गुरु होते, सिंधी कॅम्पमध्ये राहत होते. त्या सिंधी कॅम्पमधल्या त्यांना मी भेटायला जायचो कॅम्पमध्ये. तर दुसरा एक सिंधी आम्हाला बघायचा, हे काय याला मिमिक्री करतायत, फालतूगिरी, स्टेजवर नक्कल बिक्कल करतात, यांचे काय जीवन, यांचे काय लाईफ आहे का, पुढे जाऊन काय करतात, धंदा बिंदा करायला पाहिजे, काय काम करायला पाहिजे. तर माझ्यावर चिडायचा तो. मला एकदा बरोबर, हेड क्या करता है तुम, इनके साथ में रह के पागल हो जाएगा क्या है, सब एक्टिंग करता है, सब इसका इसमें कुछ जिंदगी है क्या, कुछ धंदा करो, कुछ ये करो. त्यांनी मला शिकवलं. मग क्या करेगा, पेन बेचो. त्यांनी मला, जेव्हा मी 13 वर्षात, धारावीला माझा जन्म झाला, लिव्हर कॅम्पला मी राहायचो. तिकडे जेव्हा होतो, माझा काय प्रॉब्लेम नव्हता. माझे वडील काम करतात हिंदुस्तान लिव्हरमध्ये. माझे वडिलांचे मोठे भाऊ ते हिंदुस्तान लिव्हरमध्ये काम करतो. आम्ही चालीत राहत होतो तिकडे. आणि मस्तपैकी सिस्टमॅटिक जीवन होतं. सिस्टमॅटिक, हा, बाहेरला पुढे धारावीमध्ये दाराचे आहेत ते. शाळेत जायचं, इकडे तिकडे कोणते कुप्पा उडलाय, तिकडे कोणी कापलेला गेलाय, हातले बाहेर सगळं, हे ते सगळं इकडे हात तिकडे तिकडे सगळं. मी शाळेत जायचं तर बघायचो. तर ब्रिज नव्हतं, आता सायन हॉस्पिटल ब्रिज आहे ना धारावीला, ते ब्रिज नव्हतं. आम्ही खालून पटरीवरून यायचो. पटरी ब्रिज होतात नाही, ब्रिज पटरीवरून यायचो. तिकडे शमशान घाट आहे ना, ते शमशान घाट होतं पहिलं, सोनापूर होतं तिकडे.
ते पण नवीन नवीन आलेलं, सोनापूर पण नव्हतं तेव्हा. तर तिकडं आम्ही यायचो. ते सगळं मग 9-10 वर्षात होता ना, त्यानंतर मी किंजसर गल्लीला आलो. बरोबर. मग तिकडनं शाळेत तिकडेच होता. त्यानंतर वडाळ्याला शाळा. तर मग नक्कल विकल करत 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 हे सगळं मी करत करत आलो. पिन काय पिन पेन तर 13 वर्ष त्याचा दारू धंद्यावर काम करत होतो. अच्छा. ते पण बोलत होते यायला ते काय अड्ड्यावर काम करत. दारूचा अड्डा होता ना तिकडे, चकनावाला होता चकना. हा. मटन बिटन हे ते वजडी मावर ग्लासाबरोबर लागणारी गोष्ट. चकना, त्याच्याकडे मी काम करत होतो. हा. तो मला 8 आणे द्यायचं. बापरे, 8 आणे तेव्हा 8 आणे. 50 पैसे. 50 पैसे. आणि ते 8 आणे घेऊन मी आईला द्यायचो. मग नंतर सावकाश तिकडं अजून 1.5-2 रुपये कमावं लागलं. मग अड्ड्यात काम केलं मी. लोकांना दारू पाजायचं. वा. कंट्री ते पावसे आपलं हे चौका, नावटाक आणि पावसे. वा. माप एक बॉटल दारू टाक असं काढायचं मी. अंड्यामध्ये दारू होतं ना, बरोबर चौका त्याच्या चौका हे टाक टाक नावटाक बरोबर यायचं. बापरे. टडाक पावसर आले का. पावसर म्हणजे ग्लासला एवढं कमी, त्याला पावसर म्हणतात. पावशे. ते तिकडे मला 3 रुपये पगार. 3 रुपये. 3 रुपये. बापरे. तर 3 रुपये घरी मी द्यायचो. वडील त्यानंतर हे झालं होतं, त्यानं घरी जायचं नाही. त्याला घरी कधी कधी यायचे ते. अरे बापरे. आपल्या मित्रांबरोबर दारू बिरू बिनजास्त करत. आणि त्या 2 रुपये म्हणजे घर चालायचं. अच्छा. मी स्वतः त्या टायमाला तांदूळ घ्यायचो. हा. 1 किलो तांदूळ, चटणी, टमाटर गणती करून घ्यायचं. असं करत करत तिकडं पण कॉमेडी करायचो. वा. मग त्यानंतर 13 वर्ष झालं तर हे. मग 14 वर्षानंतर मी पुन्हा गेलो. तिकडनं ऍक्टरला बनवून होते. पुन्हा इन्स्टिट्यूट तिकडे ऍक्टर बनवून येतात लोक. म्हटलं बापू मी जाएंगे उधर, ऍक्टर बनेंगे. अरे वा. कुछ करके आएंगे. तिकडे गेले तर तिकडे ग्रॅज्युएशन लोकांना तिकडे ऍडमिशन मिळत. आम्ही धोंडे काय पैसे होते ते पण संपले. ते पेन घेऊन गेलो होते. पेन पण तिकडे विकले. पेन तिकडे विकले. तिकडे विकून टाकलो. मग पैसे संपले. 1 आठवड्यात काम केलं. हो. कब्बशी सगळे जाम. वा वा. थोडे पैसे होते ते तिकीट घेऊन परत आम्ही मुंबईला आलो. 10-12-15 दिवस होते तिकडे. तसं मग येऊन छोटा मोठा शो करायचो मी. करायचं म्हणजे 18 वर्ष झालो हिंदुस्थान लेवलला कामाला. 17 वर्षाचा मी कार्यक्रम सुरू केलो. मी वयाच्या 17व्या वर्षी पहिला कार्यक्रम चालू. तेव्हा मी परफॉर्मन्स करायचं स्टार्ट केलो. वा. गणेशोत्सव, जयंती, 31st. हो, तेव्हा जे शोज व्हायचे ते तसेच व्हायचे. ते मी 74ला. अच्छा. मग 75ला कामाला लागलो. ओके. हिंदुस्थान लेवलला. ओके. वडिलांच्या नावावर. हा. नाही का. मग त्यानंतर आपला म्हणजे सावकाश वाढत चाललं. शोज करत मग 79-78ला कल्याणजी आनंदजीला भेटलो. वा. 79. 78-79 अर्ली 80sला. वा. मग तिकडे 79ला फर्स्ट टाइम लंडनला गेलो. कल्याणजी आनंदजी, महमूद साहेब ऍक्टर होते. करेक्ट. महमूद साहेब, उषा खन्ना, हेमलता, सिंगर्स, अनवर हे सर्व होते. आणि तिकडे पहिल्यांदा अब्रॉडला गेलो मी. वा. तो साल कुठला होता म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा विदेश यात्रा केली? 79. वा. आफ्रिका गेलो आणि
लंडनला गेलो. क्या बात. त्यानंतर मग स्टार्ट झालं आपल्या इकडे तिकडे जायचं. पण 82ला माझी एक कॅसेट निघाली, ओके. हसी की हंगामे म्हणून, जॉनी लिव्हर ऑडिओ कॅसेट. येस. कोणी बोललं तर काढायचं. कल्याणजी भाईंचे काही मित्र होते, ते बोले तुम्हारा कैसेट बनाने का. अरे मेरा कैसेट कौन सुनेगा, मेरे को कौन सुनेगा. अरे ने काय आपण ट्राय करतो ना, क्या फरक पडता है, करो क्या. तर मी जे काय करतो मला पाठ होतं ना. हो. मी एका तासामध्ये ते रेडिओ वाणी म्हणून एक स्टुडिओ होता हो, वरळीला. तिकडे मी जाऊन रेकॉर्डिंग केलो. ते पण केलं. हा झालं का, करतो म्हणतो, व्हेरी गुड. लोक काहीतरी बसले होते इकडे, गुजराती आर्टिस्ट लोक तिकडनं आले होते. ते त्यांचं पण गाणे वगैरे रेकॉर्डिंग करायला आले होते. अच्छा. ते पण बसून ते नॅचरल लागतं झालं म्हणजे त्या ऑडिओ मध्ये बघ ना. अच्छा, तेव्हा ओरिजिनल लागतं. आज मिक्सिंग केली जाते, पण तेव्हा ओरिजिनल मिळालं. ओरिजिनल ते हसले आणि ते सगळं टेप झालेलं. और ती कॅसेट त्यांनी टेप केलं. मला येडा यार, तू कितना टेप बनाएगा इसमें, कितना टेप कैसेट बनाएगा. मैं 10,000 बनाऊंगा. 10,000 तुझका खर्चा कितना होता है, जो भी है क्या, तुम्हारा नुकसान नहीं बिकेगा तो तुम्हारा नुकसान होगा ना, ऐसा क्यों करता है. चलो ठीक है, अरे मैं ट्राई करता हूँ, मेरे को क्या फर्क पड़ता है. बोला का नाही, मेरे को खुशी होती है. तर धंदा नव्हता तो बिचाराने केला. ते कॅसेट असा फेमस झालं. हो. एवढं फेमस झालं की लोक बापरे बाप, लाखो कॅसेट विकले गेले. बाळासाहेबांच्या गाडीमध्ये पण माझी कॅसेट. वा. म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीमध्ये मला बोलले, जॉनी तुझी कॅसेट मला सगळं पाठ आहे. क्या बात, क्या बात. म्हणजे जॉनी भाई, जी तुमची कॅसेट 80sच्या अर्ली 80sला जी कॅसेट आली, ती कॅसेट ऐकून बरेचसे स्टँडअप कॉमेडियन, मिमिक्री आर्टिस्ट पण तयार झालेत. त्याच्यातली बरीच नावं आपल्याला घेता येईल, असे लोक तयार झाली. आणि अर्थातच हा प्रवास करता करता माझा हा एक पर्सनल प्रश्न, जेवढा मी तुमच्या टच मध्ये आहे, की तुमच्यापेक्षा तुमच्या मातोश्री म्हणजे तुमची आई ही खरी मिमिक्री आर्टिस्ट आहे. म्हणजे ते बाळकडू तिकडून आलंय तुम्हाला. म्हणजे तो एक किस्सा मला तुम्ही सांगितलं होतं. माझी आई आहे ना, तिला बोलायला पण येत ना विचार हिंदी. वी आर फ्रॉम साऊथ ना, आंध्र प्रदेश. ते मराठी पण हिंदी पण बोलतात म्हातारे. आम्हाला माहित नाही, तिकडे गेला जाणू आला, मला बोलला, हा येणार आता, जेवण करायला येणार. वा वा. असे बोलतो. हिंदी पण आहे. मालूम नाही किधर गया, कभी आएगा मेरे को मालूम नाही. कोण शो करायला कॉन्ट्रॅक्टर कोण येतो, ऑर्गनायझर, झोपडपट्टी देऊन तो घाबरायचा बरं, कुठे हा राहतो कुठे. अरे बाबा. तो घाबरत मग तिकडे त्याला कोणतं टपरी भेटायचे दारू पिणे. कोणची जॉनी भाई, जॉनी लिव्हर सर, बिस्केट घेऊन तुमच्या जॉनी लिव्हर. जाने अपना आया, अपना बच्चा आया, चाय कुछ चाय पिया क्या, चाय पिलाए, ठंडा ठंडा पिलाए, अपना बच्चा है यार, अरे बोलो किधर रहता किधर, कोई ठंडा पीना पहला यार, बाद में बात कर, तू मेहमान है यार, चल बैठना है चल, ये वो. अरे उसको बुलाया, चल कोई जानी का घर दिखा, जानी का घर दिखा. तिकडे गेलो माझी आई. हाँ ये आपका बेटा किधर है क्या, तो बोलला असता बिचारा. आणि बोलून गेला आणि मी आलो. तेव्हा कधी शो आपल्या 3-3 महिन्याचा शो व्हायचा. हो हो. त्या टायमाला. करेक्ट. त्या कॅफेच्या पहिल्या. तर काय मी आलो घरी. मी घरी येऊन काय, अरे बेटा कोणतरी आला होता. कोण आला, कोणतरी बॅग घेऊन आला होता बिचारा. ते नाव बोललं, ते नाव विसरलं. अरे नाव विसरली, कोण होता तो, काय काय चाललं, शो साठी कोणतरी आलं होतं यार, शो 30 रुपये. तेव्हा 30 रुपये मिळायचं. करेक्ट. पर शो. अरे नाव विसरली, अरे काय वाचायला पण लिहायला पण येत नाही. हो. अरे म्हटलं काय करू होतं, काय ते विसरले. मी लई त्रास.
आई कशी तू विसरलीस नाव, काय नाव, काय नाव का विसरली काय. आई टेन्शन मध्ये येऊन ना, आता माझा मुलगा इतका त्रास होता, काय करू मी, कसं विसरली. मग तो आला मला असं बोलला, अरे जानी किधर है, जानी को बोलो या. तुमच्या आईने झाला होता झाला बघा. ती आई म्हणजे तिला म्हणजे सरळ हिंदी बोलायला येत नाही, वा, पण एक्झॅक्टली तो माणूस कसा उभा होता, कसा बोलत होता, कसा बोलला, ते एक्झॅक्टली त्या माणसाची कॉपी करून दाखवली. वा वा. मी हसलो, अरे बोले परत कर, परत कर. असं व्हायचं तेव्हा. काय कर मला अरे वा. मग मी नाव विसरलं. अरे नाही आता झालं, मला मला कळलं कोण तो. वा वा. मग त्याला फोन लावून झालं. ते जे टॅलेंट आहे ना आईमध्ये आहे, आताही आहे. बापरे, आता पण तिला माहित नाही. हिडन टॅलेंट. शी डझंट नो अबाउट दॅट, बट येस द टॅलेंट इज देअर, हिडन टॅलेंट. येस, हिडन टॅलेंट. यू कॅन. तिला काय व्हॅल्यू पण नाही, काय नाही. कधी कधी करते असं बोलतोय, आम्ही हसलो ना, परत कर ना, काय परत वन टेक ओके, वन टेक ओके आर्टिस्ट. हा. कधी कधी बोलतोय, अरे वो कोण, वो ना, हा वो तो ना, हाँ येड़ा है वो, परसों आया, ऐसा मुंह करके आता वो. क्या बात कही, बेकार है बात, कौन है वो फालतू, हम लोग कैसे करते नहीं करेंगे. तो ये जो टैलेंट है ना, ये वाकई अमेझिंग टॅलेंट आहे. करेक्ट. माझ्या आईसारखे किती लोक असतील विचार कर. हो. त्यांना माहितच नाही, पण त्यांना आवडतं. कोण मिळू का बस. नागेंद्र भाई आले ते अच्छा आमच्या घरी 2 दिवस राहून गेले. ते अच्छा. सर्व इमिग्रेट. नागेंद्र म्हणून आमचे जुने आर्टिस्ट, जुना. फार स्टँडअप आर्टिस्ट, फार आम्हाला खूप हसवले नाही का. त्यांना बघून माझी आई इतकी हसायची ना, अरे बाप रे बाप, खूप हसायची. तो शी एन्जॉयज टॅलेंट, मिमिक्री टॅलेंटला पण एन्जॉय करते. करेक्ट. तिला जमत नाही करायला, समजत नाही, पण त्याच्यामध्ये पण आहे, ती पण बोलते आणि तिला पण आवडतं. काय हे जे टॅलेंट आहे ना, अद्भुत टॅलेंट आहे, अद्भुत टॅलेंट. आणि ते तिथून आलेलं आहे, ते तुम्हाला हा? ते तिथून मिळालेलं आहे. आता ब्लडमध्ये आहे, ब्लड मध्ये. तर तिकडनं आला आणि मी करायला लागलो. करत 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 आणि ते नकल त्यानंतर काय ते मग असेल असतं ना, असेल त्याच्यामध्ये पण वळावं लागतं. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्याला मला खूप त्रास झाला. ते समजून घेण्याला भरपूर त्रास झाला, पण त्याच्यामधनं पण बाहेर यावं लागतं. करेक्ट. दिस इज डिफरंट टॅलेंट. स्टेजवर तुम्ही नक्कल करता, हे करता, आपण करतो ते वेगळं आहे. तुम्ही पिक्चरमध्ये ते चालत नाही, त्यांना आवडत नाही पिक्चरच्या लोकांना. कोणी नकल मिमिक्री करताय, अरे ती नकल करताय. नाही, कारण तो जेव्हा काहीतरी ऍक्टिंग करतो कोणाचा पण स्टाईल यायचं, कोणाचं पण ते निघून येतं, ते संपूर्ण काढावं लागतं.